तुळ राशींच्या मंडळींनो, 16 ते 31 ऑगस्ट 2026 हा पंधरवडा तुमच्यासाठी काही महत्त्वाचे बदल घेऊन येणार आहे. विशेषतः करिअर आणि आर्थिक बाबतीत नवीन संधी निर्माण होऊ शकतात. पण त्याच वेळी खर्च आणि काही निर्णयांमध्ये सावधगिरी ठेवावी लागेल. आणि लक्षात ठेवा, 22 ऑगस्ट नंतर बुधाचा राशी बदल तुमच्या कामकाजाला आणि आर्थिक नियोजनाला वेगळा वेग देऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या स्वामी ज्योतिष केंद्र चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तुळ राशीसाठी 16 ते 31 ऑगस्टचा काळ नेमका कसा असेल? नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळेल का? व्यवसायात फायदा होईल का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्च वाढतील? प्रेम आणि वैवाहिक जीवनात काय बदल दिसतात? आणि आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यायला हवी? हे सर्व आपण या राशी भविष्यात पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चंद्र राशी तुळ मानून पाहिल्यास या काळात 10व्या भावात गुरु आणि बुधाचा प्रभाव, 11व्या भावात सूर्याचा प्रवेश, 9व्या भावात मंगळ, 6व्या भावात वक्री शनी आणि 12व्या भावात शुक्र अशी महत्त्वाची ग्रहस्थिती तयार होत आहे. यामुळे या पंधरवड्यात मुख्य विषय दिसतो तो म्हणजे करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी, संपर्कांमधून लाभ आणि आर्थिक प्रगतीची शक्यता. मात्र खर्च, आरोग्य आणि निर्णय घेताना संयम आवश्यक आहे. सर्वात आधी करिअर आणि नोकरीबद्दल पाहूयात. तुळ राशीपासून 10व्या भावात गुरु असल्यामुळे कामाच्या क्षेत्रात मार्गदर्शन, नवीन संधी आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. विशेषतः 22 ऑगस्टपर्यंत बुध 10व्या भावात असल्यामुळे कम्युनिकेशन, डॉक्युमेंटेशन, मीटिंग्स आणि प्रोफेशनल डिस्कशन यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. एखादे अडकलेले काम, बोलणी किंवा योग्य संवादातून पुढे सरकू शकते. मात्र 22 ऑगस्ट नंतर बुध 11व्या भावात गेल्यावर फोकस अधिक स्पष्टपणे लाभ, नेटवर्किंग आणि प्रोफेशनल कॉन्टॅक्ट्सकडे वळेल. नवीन लोकांशी संपर्क होणे, जुन्या संपर्कांमधून संधी मिळणे किंवा एखादा फायदा मिळवून देणारी चर्चा होण्याचे संकेत आहेत. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी घाई न करता उपलब्ध पर्यायांची तुलना करावी. इंटरव्ह्यू देणाऱ्यांसाठी कम्युनिकेशन आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असेल. आता व्यवसायाकडे वळूयात. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक हालचालींचा आहे. 10व्या भावातील गुरु तुमच्या कामाच्या विस्ताराला आधार देतो. तर 17 ऑगस्ट नंतर सूर्य 11व्या भावात प्रवेश करणार असल्यामुळे व्यवसायात लाभाच्या संधी वाढू शकतात. नवीन ग्राहक, जुने कॉन्टॅक्ट्स किंवा नेटवर्क यांच्यामधून काम मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः व्यवसायामध्ये तुमची ओळख वाढण्यासाठी आणि नवीन लोकांशी संपर्क करण्यासाठी हा काळ उपयोगी ठरेल. मात्र पार्टनरशिप किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारात केवळ बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आवश्यक कागदपत्रे आणि अटी व्यवस्थित तपासूनच निर्णय घेणे योग्य राहील. आर्थिक स्थितीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट, 11व्या भावात सूर्याचा प्रभाव आणि 22 ऑगस्ट नंतर बुधाचा प्रवेश यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग, लाभ किंवा आर्थिक संधींबाबत सकारात्मक संकेत मिळतात. अडकलेले पैसे मिळण्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात गती मिळू शकते. पण दुसरीकडे शुक्र 12व्या भावात असल्यामुळे खर्चही वाढू शकतो. विशेषतः आराम, प्रवास, घरगुती गरजा किंवा स्वतःसाठी केलेल्या खर्चामुळे बचतीवर परिणाम होईल. त्यामुळे पैसा येत असला तरी तो टिकवण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. या काळात अनावश्यक खरेदी किंवा भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेणे टाळा. आता प्रेम आणि वैवाहिक जीवन. तुळ राशीचा स्वामी शुक्र सध्या 12व्या भावात असल्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये थोडी भावनिक संवेदनशीलता जाणवू शकते. काही जणांना जोडीदारासोबत अधिक प्रायव्हेट टाइम हवा असेल. मात्र मनातील गोष्ट स्पष्ट न सांगता समोरच्या व्यक्तीकडून ती आपोआप समजण्याची अपेक्षा ठेवू नका. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी गैरसमज वाढू नयेत यासाठी कम्युनिकेशन महत्त्वाचे ठेवावे. दूर राहणाऱ्या किंवा कामामुळे व्यस्त असणाऱ्या जोडप्यांमध्ये वेळेचा अभाव जाणवू शकतो. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ एकमेकांना समजून घेण्याचा आहे. कामाचा ताण घरातील नात्यांवर येऊ देऊ नका. छोट्या गोष्टींवरून वाद वाढवण्यापेक्षा शांतपणे संवाद साधणे अधिक फायदेशीर ठरेल. कुटुंबाच्या बाबतीत 10व्या भावातील गुरु आणि 11व्या भावातील ग्रहस्थितीमुळे कुटुंबाच्या प्रगतीसाठी काही चांगले निर्णय घेतले जाऊ शकतात.
घरातील एखाद्या व्यक्तीच्या कामात किंवा करिअरमध्ये प्रगतीची बातमी मिळू शकते. मात्र 12व्या भावातील शुक्रामुळे घरासाठी किंवा कुटुंबासाठी खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंदाच्या प्रसंगी खर्च करताना बजेटचा विचार करा. आता पाहूयात आरोग्य. 6व्या भावात वक्री शनी असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत रुटीनकडे दुर्लक्ष करू नका. कामाचा ताण, थकवा, झोपेचा अभाव किंवा जुन्या त्रासांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती टाळणे योग्य राहील. मंगळ 9व्या भावात असल्यामुळे प्रवास, धावपळ आणि व्यस्त दिनक्रम वाढू शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती, योग्य आहार आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष द्या. हे कोणत्याही गंभीर आजाराचे भाकीत नाही, मात्र शरीर देत असलेल्या सामान्य संकेतांकडे दुर्लक्ष न करण्याचा हा काळ आहे. आता विद्यार्थ्यांसाठी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट. 9व्या भावातील मंगळामुळे अभ्यासामध्ये मेहनत करण्याची ऊर्जा मिळू शकते. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्यांनी सातत्य ठेवले तर चांगली प्रगती करता येईल. मात्र मन दुसरीकडे वळू नये यासाठी डिस्ट्रॅक्शन कमी करणे आवश्यक आहे. आणि आता या पंधरवड्यातील सर्वात महत्त्वाचा बदल तो म्हणजे 22 ऑगस्ट नंतरचा बुधाचा राशी बदल. 22 ऑगस्ट पर्यंत बुध तुमच्या 10व्या भावात असल्यामुळे करिअर, काम, कम्युनिकेशन आणि प्रोफेशनल डिसिजन्सवर याचा प्रभाव राहतो. पण 22 ऑगस्ट नंतर बुध 11व्या भावात गेल्यावर त्याच ऊर्जेचा फायदा इन्कम, नेटवर्किंग, कॉन्टॅक्ट्स आणि गेन्स या क्षेत्रात अधिक जाणवू शकतो. म्हणूनच जर तुम्हाला एखादी प्रोफेशनल डिस्कशन, नवीन संपर्क किंवा आर्थिक संधी पुढे न्यायची असेल तर 22 ऑगस्ट नंतरचा काळ विशेष लक्षात ठेवण्यासारखा आहे. आता या काळात तुळ राशीच्या व्यक्तींनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात? पहिली गोष्ट म्हणजे अनावश्यक खर्च टाळणे फार आवश्यक आहे. दुसरी, घाईघाईने करिअर किंवा बिझनेसमध्ये डिसिजन्स घेणे. तिसरी, कागदपत्रे न वाचता कोणत्याही व्यवहारांवर सहमती देणे. चौथी, कामाचा ताण वैयक्तिक नात्यांमध्ये न आणणे. आणि पाचवी, आरोग्याची रुटीन दुर्लक्षित न करणे. शेवटी काही सोपे ज्योतिषीय उपायही आम्ही सांगतोय. दररोज सकाळी सूर्याला श्रद्धेने अर्घ्य द्या. गुरुवारी गरजू व्यक्तीला शक्य तेवढी मदत किंवा दान करा. शनिवारी गरजू व्यक्तीला अन्नदान करणे किंवा सेवा करणे शुभ ठरेल. दररोज काही वेळ शांत बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. एकंदरीतच पाहता 16 ते 31 ऑगस्ट हा काळ तुळ राशीसाठी करिअर आणि लाभाच्या दृष्टीने संधी निर्माण करणारा पंधरवडा ठरू शकतो. नोकरीत जबाबदारी आणि व्यवसायात नवीन कॉन्टॅक्ट्स मिळू शकतात. आर्थिक बाजूने सुधारण्याचे संकेत आहेत, पण खर्चावर नियंत्रण आवश्यक असेल. प्रेम, वैवाहिक आणि कौटुंबिक नात्यांमध्ये संवाद महत्त्वाचा राहील. आरोग्यासाठी शिस्त आणि विश्रांतीकडे लक्ष द्या. आणि विशेष लक्षात ठेवा, 22 ऑगस्ट नंतर बुधाचा 11व्या भावातील प्रभाव तुमच्यासाठी लाभ आणि संपर्काच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. योग तुमच्या बाजूने असले तरी त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी योग्य नियोजन, संयम आणि सातत्य आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.